सविनय कायदेभंग चळवळ व महाराष्ट्र. 1930 साली गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ उभारली. सविनय कायदेभंग आंदोलनात गांधी टोपी हे चळवळीचे प्रतीक मानण्यात आले होते. दांडी यात्रेत सहभागी महाराष्ट्रातील सत्याग्रही. दांडी यात्रेत गांधीजींच्या 78 अनुयायांपैकी 13 अनुयायी महाराष्ट्रीयन होते. पंडित खरे, गणपतराव गोडसे, बाळासाहेब खैर, केशव हरकारे, विनायकराव, अवंतिकाबाई गोखले, जमनालाल बजाल, द ना बांदेकर, सखा पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी तामाणे, शामराव पाटील इत्यादी. सोलापुरातील सत्याग्रह व मार्शल लॉ. या काळात बेजबुड बेन हे भारत मंत्री होते. 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनात संपूर्ण भारतात महाराष्ट्रातील केवळ सोलापूर जिल्ह्यात मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी करावा लागला, अशी कबुली भारत मंत्री बेजबुड बेन यांनी दिली. 4 मे 1930 रोजी सरकारने गांधीजींना अटक करून येरवडा कारागृहात रवानगी केली. त्याच्या निषेधार्थ 6 मे 1930 रोजी सोलापुरात गिरणी कामगारांनी संप केला. यावेळी निघालेल्या मार्चवर झालेल्या गोळीबारात शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक ठार झाले. सोलापूरमध्ये 15 मे 1930 रोजी मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा पुकारण्यात आला. सविनय कायदेभंगा दरम्यान संपूर्ण भारतात केवळ सोलापुरात लष्करी कायदा अस्तित्वात होता. मार्शल लॉस विरोध करणाऱ्यांपैकी मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या चौघांना पोलीस शिपायांच्या खुनाचा आरोप ठेवून 12 जानेवारी 1931 रोजी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. 12 जानेवारी हा सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. शिरोडा येथील सत्याग्रह. 12 मे ते 15 मे 1930 या काळात 583 स्वयंसेवकांनी कोकणातील शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह केला. डॉक्टर आठवले, आचार्य जावडेकर, विनायकराव भुसकुटे यांनी हे नेतृत्व केले. वडाळा येथे मिठाचा सत्याग्रह. 17 मे ते 1 जून 1930 अखेर मुंबईतील वडाळा येथील मिठागारावर सत्याग्रह. खानदेशातील सत्याग्रह. पूर्व व पश्चिम खानदेशात कायदेभंगाची चळवळ करण्यात आली. शहादा तालुक्यातील स्वयंसेवक यात आघाडीवर होते. पुणे जिल्ह्यातील सविनय कायदेभंग. महर्षी वीरा शिंदे, केशवराव जेधे, धर्मानंद कोसंबी इत्यादींनी पुणे जिल्ह्यातील मिठाच्या कायदेभंगाचे नेतृत्व केले. कुलाबा ठाणे येथे एस.एम. जोशी, नाग गोरे यांनी नेतृत्व केले. वीरा शिंदे, एस.एम. जोशी यांना 6 महिन्याची शिक्षा झाली. बिळाशी जंगल सत्याग्रह. सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथे स्त्री पुरुषांनी जंगल सत्याग्रह केला. राजूताई कदम यांनी विशेष धाडस दाखविले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा व पुणे जिल्ह्यातील सासवड येथे सभा घेतल्या. पुसदचा जंगल सत्याग्रह. 10 जुलै 1930 रोजी लोकनायक बापूजी आने यांनी 11 स्वयंसेवकासह पुसद येथील आरक्षित जंगलात गवत कापून कायदेभंग केला. बापूजी आने यांना 6 महिन्याची शिक्षा झाली. 11 जुलै 1930 रोजी डॉक्टर मुंजे यांनी सत्याग्रह केला. ठाणे येथील सत्याग्रह. नानासाहेब देवधेकर व कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली 5 मे 1930 रोजी ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव येथे मिठाचा सत्याग्रह. चिरनेर सत्याग्रह. 25 सप्टेंबर 1930 रोजी पनवेल जवळील चिरनेर येथील शेतकऱ्यांनी सत्याग्रह केला. दहीहंडा सत्याग्रह. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा गावातील खाऱ्या पाण्याच्या विहिरीतील पाण्याचे मीठ तयार करून कायदेभंग करण्यात आला. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. एप्रिल 1930 मध्ये नागपूर येथे नरकेशरी अभ्यंकर तर यवतमाळ येथे लोकनायक बापूजी आने यांच्या नेतृत्वाखाली मिठाच्या पुड्यांचा लिलाव करण्यात आला. बापू गेनूक सैद यांचे बलिदान. मूळगाव माळुंगे, पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. 1927 साली त्यांनी तानाजी पथक स्थापन केले. या पथकाने 1928च्या सायमन कमिशनला विरोध केला. सविनय कायदेभंगात बापू गेनू सैद हे काँग्रेसचे सत्याग्रही म्हणून कार्यरत होते. शुक्रवार 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबईतील काळबादेवी येथील हनुमान रस्त्यावर बापू गेनू यांनी परदेशी कापडाने भरलेल्या मोटारीपुढे आत्मबलिदान केले. 12 डिसेंबर हा स्वदेश दिन म्हणून साजरा केला जातो.